नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत स्ट्रिंगचा प्रोग्राम आणि ह्यामध्ये आपला टास्क असा आहे की आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे आणि आपल्याला एक इंडेक्स पाठवायचे आणि त्या इंडेक्सला कोणता कॅरेक्टर आहे हे आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, देन मेमरी डायग्राम, लाईन बाय लाईन तुम्हाला प्रोग्राम हा एक्झिक्यूट करून दाखवेल आणि प्रोग्राम हा Eclipse मध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचे लॉजिक. तर मित्रांनो, लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपल्याकडे एक स्ट्रिंग आहे आणि आपल्याला एक इंडेक्स व्हॅल्यू पास करायची आहे आणि चेक करायचं आहे की त्या इंडेक्सला कोणतं कॅरेक्टर आपल्याला भेटणार आहे. तर सर्वात आधी मला एक स्ट्रिंग लागेल. तर str इक्वल टू टेकनील ही माझ्याकडे स्ट्रिंग आहे आणि आता मला चेक करायचं की कोणत्या इंडेक्सला मला कोणतं कॅरेक्टर भेटत आहे. तर सर्वात आधी मला एक इंडेक्स लागेल. तर इंडेक्स इक्वल टू मला 4 ला चेक करायचं आहे की कोणतं कॅरेक्टर आहे. तर आता थोडं जर लॉजिक बद्दल जर विचार केला तर सर्वात आधी मी चेक करून घेतो की आपला इंडेक्स हा व्हॅलिड आहे की नाही. तर त्यासाठी मला इफ इंडेक्स हा साईज पेक्षा लहान आहे किंवा नाही ते चेक करावं लागेल. त्याचबरोबर इंडेक्स हा 0 पेक्षा मोठा किंवा 0 आहे की नाही हे चेक करावं लागेल. जर कंडिशन ट्रू असेल तर मला पूर्ण स्ट्रिंग मध्ये ट्रॅव्हर्स करावं लागेल. तर त्याच्यासाठी फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. इंटेजर I इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावं लागेल, देन I प्लस प्लस. इनसाइड द फॉर लूप मला चेक करावं लागेल की आपला इंडेक्स आणि I हे इक्वल आहे की नाही. तर इफ इंडेक्स इक्वल टू I जर असेल तर आपल्याला आपल्या स्ट्रिंग मधील कॅरेक्टर हा भेटून जाईल. तर आपण त्याला प्रिंट करून घेऊ. str डॉट char at of I. देन इफ ब्लॉकला आपण क्लोज करून घेऊ, फॉर ला सुद्धा क्लोज करून घेऊ आणि इफ ला सुद्धा. बट जर कंडिशन माझी जर फॉल्स असेल तर मला मेसेज डिस्प्ले करावा लागेल की आपला जो इंडेक्स आहे तो व्हॅलिड नाही आहे. तर so एंटर व्हॅलिड. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. आता हे लॉजिक यूज करून आपण Eclipse मध्ये याला टाइप करू आणि देन रन करून चेक करू की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर तुमचं Eclipse मध्ये स्वागत आहे. आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघूया. तर सर्वात आधी मला एक स्ट्रिंग लागणार आहे. ती स्ट्रिंग मी युजर कडून घेतो. तर मला युजर कडून जर इनपुट हवं असेल तर मला स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागेल. तर सर्वात आधी स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊया. तर scanner sc इक्वल टू न्यू scanner stem डॉट इन. तर तुम्ही बघू शकता की आपल्याला इथं रेड अंडरलाईन भेटलेली आहे स्कॅनरला. तर आता स्कॅनरला बुकिट टेंगुल द्यायचं आहे. तर राईट क्लिक, इम्पोर्ट, एरर सॉल्व.
देन मेसेज प्रिंट करण्यासाठी SYSO, एंटर युअर स्ट्रिंग. देन त्याला आपल्याला एका कंटेनर मध्ये स्टोअर करायचं आहे. तर स्ट्रिंग डेटा टाइप str हे व्हेरिएबल नेम इक्वल टू sc डॉट नेक्स्ट लाईन. देन जी माझ्याकडे स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगची मी लेंथ काउंट करून घेतो आणि तिला एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर इंटेजर साइज इक्वल टू str डॉट लेंथ. देन मला एक इंडेक्स लागणार आहे. तर तो इंडेक्स मी युजर कडून घेऊन घेतो. तर मेसेज एंटर तर जो इंडेक्स येईल त्यालाही मला एका कंटेनर मध्ये स्टोअर करावं लागेल. तर इंट इंडेक्स हे व्हेरिएबल नेम इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इंट. देन मला चेक करावं लागेल की जो इंडेक्स आहे तो व्हॅलिड आहे की नाही. तर त्याच्यासाठी इफ इंडेक्स हा साईज पेक्षा लहान आहे किंवा नाही. त्याचबरोबर चेक करावं लागेल की इंडेक्स हा 0 पेक्षा मोठा किंवा 0 आहे किंवा नाही. जर ही कंडिशन ट्रू असेल तर मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर इंटेजर I इक्वल टू 0 देन कंडिशन चेक करावं लागेल. देन I प्लस प्लस. देन इथं पुन्हा चेक करावं लागेल इंडेक्स इक्वल टू I. जर असेल तर आपल्याला आपला कॅरेक्टर भेटून जाईल. तर त्याला आपल्याला जस्ट प्रिंट करायचं आहे. कॅरेक्टर ऑफ इंडेक्स str डॉट char at of I. देन आफ्टर ही ब्लॉक आपल्याला चेक करावं लागेल. जर कंडिशन ही फॉल्स असेल तर आपल्याला मेसेज दाखवावं लागेल की एंटर व्हॅलिड इंडेक्स. तर एल्स SYSO एंटर व्हॅलिड. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की हा आपण कोड हा टाइप केलेला आहे. आता आपण याला रन करून चेक करूया की आपल्याला काय लॉजिक भेटत आहे. एंटर युअर स्ट्रिंग टेक नील. एंटर इंडेक्स तर 4. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्याला आउटपुट हे सक्सेसफुली भेटलेलं आहे. तर आता बघूया आपण मेमरी डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होत असतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी str साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 100. str त्यामध्ये स्टोअर होईल
एक नील. देन इंडेक्स साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 200, त्यामध्ये स्टोअर होईल इंडेक्स इक्वल टू 4. देन इफ मध्ये आपली कंडिशन चेक होईल. तर इंडेक्स आपल्याकडे आहे 4, तर 4 हा स्ट्रिंगच्या लेंथ पेक्षा लहान आहे किंवा नाही. तर आपल्याकडे स्ट्रिंगची लेंथ आहे 7, तर इथं कंडिशन ही ट्रू आहे. देन पुन्हा चेक होईल अँड इंडेक्स म्हणजे आपला 4 हा 0 पेक्षा मोठा किंवा 0 आहे का. तर इथेही आपली कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल इनसाइड द इफ ब्लॉक. देन फॉर लूप मध्ये, तर फॉर लूप मध्ये फर्स्ट स्टेप असते ती इनिशियलाइज. तर आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल. आणि सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 300, त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 0. देन कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 0 आणि आपल्याकडे स्ट्रिंगची साईज आहे 7, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. तर इंडेक्स आपल्याकडे आहे 4 इक्वल टू आय आपल्याकडे आहे 0, तर कंडिशन ही फॉल्स आहे. तर आय ची व्हॅल्यू एकाने इन्क्रीज होईल. तर आय आपल्याकडे आता आहे 0, तो होईल 1. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 1. 1 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. 4 इक्वल टू आय आपल्याकडे आहे 1, तर कंडिशन ही फॉल्स आहे. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर आय आता होईल 2. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 2 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल. 4 इक्वल टू आय आपल्याकडे आहे 2, तर कंडिशन ही फॉल्स आहे. तर इनसाइड द इफ ब्लॉक जाणार नाही. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर ती होईल 3. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 3 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. तर इंडेक्स आपल्याकडे आहे 4 इक्वल टू आय आपल्याकडे आहे 3, तर कंडिशन ही फॉल्स आहे. इनसाइड द इफ ब्लॉक जाणार नाही. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय होईल 4. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 4 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं कंडिशन चेक होईल की 4 इक्वल टू 4, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक आणि तर इथं मेसेज प्रिंट होईल स्ट्रिंग ऑफ कॅरॅट ऑफ आय. तर इथं आपल्याला भेटेल n, तर प्रिंट होईल. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय होईल 5. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. इफ ब्लॉक मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल. तर इंडेक्स आपल्याकडे आहे 4 इक्वल टू आय आपल्याकडे आहे 5, तर कंडिशन ही फॉल्स आहे. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर 6. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 6 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. इफ ब्लॉक मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल. तर इंडेक्स आहे 4 इक्वल टू 6, तर कंडिशन ही फॉल्स आहे. पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय होईल 7 आणि कंडिशन चेक होईल फॉर लूप मध्ये की 7 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर इथं आता कंडिशन ही फॉल्स आहे.
तर फॉर लूप आपला इथं स्टॉप होईल आणि आपल्याला इथं मेसेज भेटेल, म्हणजेच आपला आउटपुट भेटेल n. तर n हे कॅरेक्टर आपल्या इंडेक्सला आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.